साई साई where were you? लंच साठी नाही आला? आप्पा अजूनही चिडलेत माझ्यावर, म्हणून त्यांच्या समोर येणं मुद्दाम टाळतीये मी. बट आपण खूप छान जेवायला दिलं. That was a pleasant surprise for me. नशीब आप्पांबद्दल कौतुक करताय तुम्ही. Yeah, but he's really unpredictable. एक मोमेंट चांगला वागणार, नेक्स्ट मोमेंट काय करणार माहित नाही. बिहेवियरच कळत नाही त्यांचं. असं नाहीये काही. देन का असा वागला, का चांगला फूड दिला मला. साई ही डज दिस ऑन पर्पज. त्यांचा प्लॅन आहे त्यांचा काहीतरी. मी सांगितलं ना तुम्हाला, असं नाहीये काही. चुकीचा विचार करताय तुम्ही. ते घे बडीशोप घे. हे काय? अरे जेवल्यावर खायची असते ती. ओ माउथ फ्रेशनर. तेच ते. हे म्हणाले नचिकेतला दे. आपण बोललो. हो ना, आज ह्यांना काय झालंय कोणास ठाऊक, पण तुझ्यावर कृपादृष्टी आहे बाबा. तुम्हाला दोघींनी थँक्स बोलायचं. छान जेवण झालं, खूप जेवलं मी. अगो बाई, खरं की काय? आपण केलेलं खाणाऱ्याला आवडण्यासारखं समाधान नाही दुसरं. जेवलास ना पोटभर? पोट फुटणार होता. असं काही फुटत नाही रे. तरुण मुलांनी असंच जेवायचं असतं. काय बोलत राहिलो, चल काम आहेत घेऊन. अहो हे काय आहे? कळेल. 1250 रुपये झालेत. टाक यात. कसले पैसे आपा? मगाशी आधी हात मारून जेवलास ना, त्याचे हे पैसे. 3 पोळ्या, वरण भात, घरी कढवलेलं तूप, 3 पक्वान्न, सुकी भाजी, पातळ भाजी, चटणी, कोशिंबीर, लोणचं आणि ताक. या सगळ्याचे मिळून 1250 रुपये झाले. हे बघ, हे घे, हे दरपत्रक पाहून घे. म्हणजे तुला कळेल की कशाचे किती पैसे लावलेत ते. राईट. पैसे दिला पाहिजे. फ्री ऑफ कॉस्ट काऊ नाही शकत. टाक टाक पैसे टाक. बाराशे झालेत. उरलेले 50. रोज जेवल्यानंतर यात पैसे टाकायचे. नाही त्याच्या आधी मी मोजून घेईनच. आपा, अरे हो, हे लागणारच आहे. आय वोंट गिव्ह अप सो इझिली. हार नाही मानणार. आई, आज स्वयंपाक काय करू? करवाई काही. यांनी नचिकेत कडून जेवणाचे पैसे घेतले ना, तेव्हापासून माझं मनच उडालंय सगळ्यातून. पण आई, आता आप्पा त्याच्याकडून असेच पैसे घेणार जेवणाचे? अहो आई, पण नचिकेत देणार आहे का रोज जेवणाचे पैसे? अगं द्यावेच लागणार त्याला. आणि रोजच्या रोज असे 2 वेळचे 1000 रुपये भरायला लागले त्याला ना, तर खूप महाग पडेल बाई. आई, आपण एक करू शकतो. काय सांग पटकन. हो, म्हणजे आप्पांनी जे दरपत्रक बनवलंय ना, त्यात बघून त्यातल्या त्यात स्वस्तातले पदार्थ आपण बनवू शकतो ना. हो, हुशार आहे ग, शोभते माझी सून. हो बाई, किती ग तू हुशार मानसी. अगं पण ते दरपत्रक कुठे आहे? थांबा थांबा, मला माहिती, देवघराजवळ ठेवलंय आपण. अगं बाई, हा मग त्याच्यात बघा काय काय पदार्थ स्वस्त आहेत आणि तसे करा. खिचडी त्या मानाने स्वस्त आहे. ह, आणि तांदूळाच्या भाकरीचे पण कमीच आहेत. आणि आई, बटाट्याची भाजी
आपण हेच करूया. चला चला कामाला लागा पटकन. हो हो आणि यांना संशय येता कामा नाही बर का. हो, अजिबात नाही येणार आई. हे ठेवून देते. चला कामाला लागा. मानसी घे, बटाटे घे. हा, चल. सई, अगं अप्पांचं चूर्ण संपत आलंय. तितकं घेऊन येशील ना आयुर्वेदिक भांडारातून? हो आणते ना, हो. घेऊन येते. कारण चूर्ण संपलं ना तर परत चिडतील अप्पा. अगं नाही, लगेच जाऊन घेऊन येते. बरं आई, त्याची यादी मात्र त्यांच्याकडेच आहे ना? घेशील ना त्यांच्याकडून? त्यांच्याकडून? अगं हो बाळा, ती तर घ्यावीच लागेल ना. अगं पण आई, सई, अगं नको काळजी करूस बाळा, जाईल अप्पांचा राग. आधी कधीच एवढे चिडले नाहीत ग आप्पा माझ्यावर आई. पण नचिकेतमुळे हे दुसऱ्यांदा घडलंय. जाऊ दे अगं, सगळ्याच गोष्टी मनाला नाही लावून घ्यायच्या. पण ते खूप रागावलेत ग माझ्यावर. हो माहितीये मला, पण तू शांत राहा. आपण शांत राहिलो ना की समोरच्या माणसाचा राग आपोआप कमी होतो. पण आई, आप्पांनी परत माझ्याशी अबोला धरला तर? अगं नाही, असं काही होणार नाही. आणि अप्पा कितीही चिडले ना तरी तू सगळ्यात लाडकी नातेस त्यांची. तुझा किती अभिमान आहे त्यांना. तुझ्यावर फार काळ चिडूच शकत नाहीत ते. नचिकेत, तू तुम्ही सारखं म्हणत असता ना मला की मी इथे तुझ्या घरी सगळं नीट करायला आलोय. या मग एकही गोष्ट का चांगली होत नाहीये? किंवा तुम्हाला नेमकं काय म्हणायचं हे मला कळत नाहीये. ताई, but मला माहिती मला काय करायचं. अहो पण काय करायचंय तुम्हाला तेच विचारतीये मी. तुम्ही इथे कशासाठी आलाय, तुमच्या मनात नेमकं काय ते तरी कळू द्या मला. सई, एव्हरीथिंग इज इन माय माइंड. मनामध्ये आहे. हो पण काय? तुमच्या मनात आलं, तुम्ही इथे राहायला आलात. एकदा धमकी दिली की मी कधीही काहीही करू शकतो की झालं का? तुम्ही कधी चांगलं वागताय, कधी विचित्र वागताय. या सगळ्याचा अर्थ काय समजायचा आम्ही? साई, फॉर नाव जस्ट कीप इट इन माइंड दॅट मी जे काय करतो त्याचं रॉंग इंटेन्शन नाही माझं. अहो पण तुमचं वागणं तसं नाहीये ना. तुमच्यामुळे आप्पा माझ्यावर किती चिडले. ते बोलत नाहीयेत माझ्याशी नीट. आणि तुम्ही म्हणता की तुमचं इंटेन्शन रॉंग नाहीये. अँड आपा अँग्री आहे ते एक गोष्टामुळे जाऊ शकतं. कोणती? इफ आय एम इन ट्रबल आपा हॅपी होणार. दिस हॅपन्स एव्हरी टाइम. मी ट्रबल मध्ये आला की आपा सगळं विसरणार अँड हॅपी होणार. ट्रस्ट मी ऑन दिस. तुझ्याशी सगळं बोलायला येणार आपा, सगळं विसरून. मार्क माय वर्ड्स. मला नाही पटत हे. आपा आहे ना, त्यांच्याशी बोलायचं. त्यात माझा सगळा मनी संपला. सगळा मनी संपला माझा, असा बोल आपांना. बघ तू काय होतं. गो 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 गो. आप्पा, काय आहे? नचिकेत म्हणत होते की त्यांच्याकडचे सगळे पैसे संपले. मग जेवणाचे पैसे? नाही ते आपण नंतर बघू काय करायचं ते. पण पैसे नक्की संपलेत ना? हो संपलेत. आप्पा मला क्षमा करा. अगं तू कशाला क्षमा मागतेय? आप्पा, काल जे काय झालं त्याच्याबद्दल. ते होय, हा त्याचं काय नाही एवढं. तू विसरून जा. मी विसरलोय. हा हे घे काका चहा. खायला काय आणू? नको ग, आज ऑफिस मध्ये बॉसच्या शिव्या खाऊनच पोट भरलंय माझं. काय रे काका? वा, मस्त आहे चहा. आणि आज खुशीत दिसतेस, नाहीतर काल तोंड पाडून फिरत होतीस. अरे काका, आप्पा बोलायला लागले माझ्याशी. बर, काल मित्रमैत्रिणींसोबत नचिकेत सुद्धा आले होते ना. पण आता अचानकच त्यांनी आज मला क्षमा करून टाकलं. हे आप्पांचं आहे ना, हे असंच असतं. ते कधी काय वागतील काही सांगता येत नाही. पण खरंच अरे, मला खूप दडपण आलं होतं.
येणारच. आप्पा आपल्यावर रागवले की दडपण येणारच. आणि त्यात नचिकेतचा विषय म्हणजे तर विचारायलाच नको. काका एक विचारू? विचार ना, तुम्हाला काही विचारू शकतेस. आप्पा असे का वागतात काका? मला ना कधी कधी त्यांचं वागणंच कळत नाही. मला पण नाही कळत, पण मला एवढंच माहितीये की ते त्यांची तत्व जपण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकतात. हो, त्या दिवशी नचिकेतने आपल्याकडचे काय झालं? तू अशी थांबलीस का? त्या दिवशी नचिकेतने आपल्याकडचे दिवे घालवले होते आणि आप्पा रागाने बाहेर गेले, आठवतंय? हो. त्या दिवशी नचिकेतने आप्पांचं काहीच ऐकून घेतलं नाही. उलट ते त्यांना म्हणाले की तुम्ही तुमच्या सोयीने नियम बदलता. आणि तुम्हाला इथे येऊन आप्पांनी काय सांगितलं? मी त्याला 4 लगावून आलो आणि 20 सुरू केली. तसं काहीच घडलं नाहीये काका. मी स्वतः तिथे होते. असे का वागतात अप्पा? हो, आणि आज जेवणाचे पैसे पण घेणार आहेत आता त्यांच्याकडून. काय? हो, आप्पांचं हे वागणं खरंच खूप विचित्र वाटतंय मला. हो खरंय. आणि हे असंच सुरू राहिलं तर हे सगळं वाढतच जाईल. तर पुढे काय होणार आहे ना ते काही कळतच नाहीये. चल दादा, आपण मिटक्या मारत खाऊया. हे हात सोड त्याचा. बघा ऑलराईट, काय आहे आज जेवणामध्ये? अरे आज साधच केलंय. जरी सगळं साधत असलं तरी पैसे हे द्यावेच लागणार आहेत. दरपत्रक ठेवा त्याच्या समोर. हा हो हो. घे रे. मला कुठे वाचता येतं? काय आहे? बटाट्याची भाजी आहे ती. आणि ही कोशिंबीर. ओके. हे काय फक्त 3च पदार्थ? अहो आज कल्पनाला आणि मानसीला जरा बरं वाटत नव्हतं ना, म्हणून म्हटलं फार काही करत बसू नकोस. तुम्हाला काय धाड भरली होती? अहो माझे गुडघे खूप दुखतायत हो आज. जास्त वेळ उभं राहत नाही ना. हा, म्हणून कसा बसा अगदी स्वयंपाक केला. आई ग. अरे याला काय स्वयंपाक म्हणायचा? पातळ भाजी नाही, आमटी नाही, गोड पदार्थ नाही, काहीच नाही. हे असे 3च पदार्थ असलेलं तुरुंगातल्या कैद्यासारखं जेवण उद्यापासून वाढत जाऊ नका. नाही नाही. सो हे सगळेच कॉस्ट खूप चीप होणार माझ्यासाठी, राईट? ए बटाटा भाजी त्याचं प्राइस काय आहे? अरे 35 रुपये फक्त. ऑलराईट. मसाले भात किंवा तत्सम काही आहे की नाही? आप्पा आज फक्त साधं वरण आणि भात केलाय. चिन्मयानंदला खायचा होता. होय, मला खरंच खूप आवडतो. So it's बटाटा भाजी, पोळी, राईस अँड सलाड, कोशिंबीर. ओनली त्याचा पैसे द्यायचा मला, राईट? हो. आणि कोशिंबिरीत दाण्याचं कूट घातलं नाहीये, त्यामुळे 10 रुपये कमी दे. 10 रुपये नाही, 5 रुपये कमी घ्या. अहो तुम्ही म्हणाल तसं. जेव्हा आता कोशिंबीर वाढू का? नको, काही वाढू नका. आहे तेवढं खूप झालं. पोळी वाढू आप्पा? नको म्हणून सांगितलं ना एकदा. आहे तेवढं खूप आहे. आणि काळजी करू नकोस हा. याचे पैसे मी नाही घेणार तुझ्याकडून. काकू मला माहिती आहे
काय रे, काय माहितीये तुला? तर तुम्ही मला मनी द्यायला नाही पाहिजे म्हणून हे सगळं डिशेस बनवलं. अरे पण मग जे घडलंय ते उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं का? आम्हाला ते काय पटत नव्हतं. देवकी नका करू हे सगळं. I'm telling you, it's a kind request. का? तुला काय त्रास होतोय त्याचा? आणि आता आम्हाला सवय झाली आहे रे प्रत्येक गोष्टीतून असे चोरटे मार्ग काढायची. हो की नाही का मानसी? हो ना, दुसरा काही इलाजच नाही. यावर तुम्ही हे करणार त्याच्याने तुम्ही ट्रबल मध्ये येणार. अरे ट्रबलशीच लग्न झालंय, आणखीन काय ट्रबल मध्ये येणार? काही येणार नाही ट्रबल मध्ये वगैरे. देवकी, I'm not joking. I'm serious. अरे आम्ही कुठे जोकिंग. देवकी, one more thing. आपण हे सगळं करतो बिकॉज he becomes happy. हॅपीनेस मिळतं त्यांना, मिळू नये. तुला हे सगळं माहिती आहे? ऑब्विसली म्हणून बोलतो हे सगळं करू नका, प्लीज डोंट. अरे पण ह्यांचं टोकाचं वागणं बरं नाही रे वाटत. आणि त्याचा तुलाही त्रास होतोच ना. मग आम्हाला जेवढं जमतंय ना तेवढं करू दे ना. एक्झॅक्टली व्हॉट आय एम सेइंग. करू नका. आणि तुम्हाला समजवायचं तर त्यांना समजवा, नॉट मी. अरे त्यांना कोण समजावू शकलंय? भल्या भल्यानी हात टेकलेत त्यांच्या पुढे. प्लीज ट्राय टू अनसेपरेट काढून बघा. एवढी वर्ष गेली संसाराची, हेच करतेय. हे बघ, आम्हाला काय सांगायचं होतं ते आम्ही तुला सांगितलं. आता पुढे काय ते तुझं तू बघ रे बाबा. हो की नाही ग? हो ना. अजून काय करणार? काकू हा. अजून थोडं प्लीज. थँक्यू. काय ग, झालं का फेऱ्या मारून? हम्म. आज खूप उकडतंय नाही? आणि आपल्या घरातलं वातावरण तर नेहमी गरमच असतं. तू नचिकेत वयाच्या मानाने खूप समजूतदार निघाला बाई. एवढे समजूतदार आहेत मग असं का वागतायत? मला नाही वाटत फार काही चुकीचं वागतोय. पण आजी, नचिकेत परदेशाहून आलेत त्यामुळे आधीच आप्पांचा त्यांच्यावर राग होता. आणि आता तर आपल्या घरी येऊन राहतायत म्हटल्यावर आप्पांचा राग आणखीनच वाढणार. हे किती दिवस असं चालणार आहे काय माहिती. मलाही नाही माहिती ग. पण जितके दिवस राहणार असेल ना नचिकेत, तितके दिवस आपण ठेवून घेऊया त्याला. पण मला एक वेगळाच प्रश्न पडलाय. काय? नचिकेतचा इथे येण्यामागे नक्की काय हेतू असेल? मलाही नाही माहित ग. तसा तो मुद्दाम लोकांना त्रास देणारा किंवा वाईट बघणारा मुलगा नाहीये ग. पण मग त्याला सिद्ध काय करायचंय? का फक्त यांना वटणीवर आणण्यासाठी आलाय इथे? यांना वटणीवर आणणं तेवढं काही सोपं नाहीये, कळेल त्याला. जाऊन दे, बोलून काय उपयोग आहे? हा न संपणारा विषय आहे. जाऊन दे, येते मी. तू एक परी आहेस. सोनपरी आहेस. आज आपल्याला तुला काहीतरी सांगायचं आहे, तू ऐकूनच घे. अरे अनरोमॅन्टिक वाटते, काहीतरी असं रोमॅन्टिक पाहिजे. तुला पाहता गुंतला जीव. जीव सई. अरे एकटाच काय बडबडतोयस? काय नाही ते प्रॅक्टिस. कसली? मॅटर जाम सिरियस आहे आपला. म्हणजे काय? काय नाही, पेढे आणि बातमी एकत्रच देईन. तुला पाहता. अरे